नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. तर आत्ता आपण निघालेलो आहोत. आता किती वाजलेत? आता वाजलेत 5. आणि आत्ता आपण निघालेलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथे. आणि आपल्याला गाडी घ्यायला आलेली आहे. हे पुढे बसलेले आहेत सई आणि हे मयुरेश दादा. आपल्याला मयुरेश दादा घ्यायला आला होता. आणि आत्ता आपण शीतलताईसाठी थांबलेलो आहे. आणि शीतलताई आली की बाकी पुढं टीम थांबली, तिथं त्या लोकेशनवर आपल्याला जायचं आहे. तर शीतलताई आत्ता आलेली आहे. नमस्कार. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत फिनिक्स मॉलच्या इथे. आणि आता मस्तपैकी आम्ही गाडीचे पूजन वगैरे करून बघा, एक गाडी, दोन गाडी, तीन गाडी, चार गाडी. टेम्पो होता तो गेला. टेम्पो गेला पुढे. आणि तुम्ही अंकितला बघू शकता पुढे. तो तिथे अंकित. हा, अंकित भावनी दगड आणि काय महाराजांसारखं बसलाय. ये की बाहेर, ये बाहेर. अरे बाहेर आहे म्हणतो ना, बोल. ठीक आहे, माझ्याकडून खात बस. या आमच्या नवीन वहिनी मोरया. फुल सर. चला आता 2026 मधला पहिला दौरा, कला यात्रा 2026, कलाखंड प्रोडक्शन. कला यात्रा काय आपण टाकतो ना. म्हटलं कुठली संस्था कला यात्रा जरा मला अवघड आहे. म्हणून म्हटलं तुला सांगा. नवीन वहिनी नाटकातल्या. या आमच्या म्युझिकवाल्या. हे आमचे इंडियन रॉकस्टार श्री निरंजन. अशोक. सई मॅडम, अजून काय ऑर्डर द्यायची आहे तुमच्यासाठी? हा, तर आता मस्तपैकी नाश्ता करून आम्ही आता अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो. आणि थोडा अवतार खराब आहे. कसं आहे, गाडीत झोपलो होतो. रात्रभर झोप नाही, शेतची कामं चालू होती वगैरे, त्यामुळं. आणि आता जवळजवळ वाजलेच 12 आणि आम्ही पोचू 1-2 वाजेपर्यंत. ओके. आणि हे आमचे अंकित सरांची गाडी आहे. अंकित सर, हो अंकित सर, काय म्हणणं आहे तुमचं? तुमचं काय म्हणणं आहे? आता किती वेळ नाश्ता करता, किती टाइम किती टाइम काय? चला आला, चला. अमृतुल्य आपण जर वसंतराव म्हणतात की आपण काय अमृतुल्य सुरू केलं काय हो काय हो तसंच आहे वगैरे काय. वपूंची जी नाटकं आहेत ना, किंवा वपूंनी लिहिलेलं जी स्क्रिप्ट आहे, स्टोरी आहे, त्याच्यामध्ये वसंतराव आहेत. हो, वसंतराव आहेतच ना. मग तुम्ही ना ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याकडेच बघत राहावा, नाहीतर तुम्ही भलतीकडे बघता. शालन वहिनींचं होतं कन्फ्युजन. बरोबर आहे. तुम्ही ना सांगितलं त्या ठिकाणी बघत जा. आणि तुमच्याकडे जे उद्या निर्णय आहे ना, ते आता टाकून द्या तुम्ही डस्टबिन मध्ये. काल निर्णय घ्या तुम्ही. काल निर्णय आमच्याकडे नाही, तुमच्याकडे उद्या निर्णय आहे. मी काय म्हणतो, तुम्ही आज निर्णय घ्या. काल निर्णय घेतला, आज रविवारी म्हणजे तुम्हाला शनिवार वाटेल. आज निर्णय घ्या. बरोबर आहे. जागतिक रंगभूमी दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येस श्रीपाद, तुला जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच मोठा हो, रंगभूमीवरती तुझं काम गाजवत राहा आणि छान छान कामं अजून आम्हाला बघू देत. धन्यवाद दादा, तुम्हाला पण जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. शीतलताई, तुम्हाला सुद्धा जागतिक रंगभूमीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. तुम्ही खूप सुंदर असं काम करताय. तुम्ही ऍक्टिंग सुद्धा करताय, त्यात तुम्ही मेकअप सुद्धा करताय खूप छान छान. तर अशीच तुमची प्रगती होत राहो. धन्यवाद. आणि हे आमचे प्रफुल्ल सर,
प्रफुल्ल सर आपले सगळीकडेच कामं करतात, म्हणजे नाटकात म्हणा, सिनेमामध्ये म्हणा, सिरियलमध्ये म्हणा, तर त्यांना सुद्धा जागतिक रंगभूमी त्याच्या खूप खूप शुभेच्छा. या तुझ्या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना रसिक मायबाप प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही कलाकार आहोत, ते नाट्यगृहात येतात नाही, म्हणून बरोबर आहे, बरोबर आम्ही आहे. त्याला जिवंत ठेवू शकतो. Yes, yes, आणि yes. तुझ्या सगळ्या बघणाऱ्या ऑडियन्सला जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि आमच्या नाटकांना प्रोत्साहन द्या, नाटक बघायला या. आणि कसं वाटतंय ते नक्की सांगा. आणि आता आम्ही पोहोचलोय संचित दादाच्या घरी आणि 4-5 तासाचा प्रवास करून आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथे. आणि आता इथं थोडासा आराम करून आपण जाणार आहोत थिएटरला. काही बॅकस्टेजची कामं वगैरे आहेत तर ते सुद्धा करायची आहेत. तर चला आता आपण जाऊया जेवायला. प्रफुल्ल सर कुठे चाललोय आपण जेवायला? हा या दोघींना सोडून अंकित गेलेला आहे. घ्या गाडी घ्या पुढे त्यांच्याकडे. आमची घरी सई त्यांना मागे सोड. अगं जागा नसेल. सोडून गेले सोडून गेले. थांब थांब काय येतात. पळाली. अंकित भाऊ म्हणजे अंकित भाऊ आहे. मागून सुद्धा गाड्या येतात ते. तर आत्ता आम्ही आता जेवायला आलेलो आहोत रॉक अँड सॉल्ट प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये. आणि हा बघा हे भाऊ इथलचे प्रॉपर आहेत. आणि आपल्याला काय खायचं म्हटलं ते आतमध्ये जायचं आणि जे छान असेल ते खायचं. अरे ते आपली खायचं सामोसा राईस. हा सामोसा राईस त्रिमूर्ती खायचा. अप्पाचा समोसा राईस मी भावना खाऊ घालणार आहे. हो. छत्रपती संभाजीनगरची बेस्ट डिश. येस आणि वेळ मिळाला तर नानकट आहे पण. वाव चला मग. इकडे एक ब्लॉग ती शीतल आहे काय चालू आहे? हां येस प्लीज. सगळ्या ग्रुपला शेअर कर दे. फेसबुक ट्विटर ट्रेलर मध्ये हायलाइट कर. शीतल ताई और ये धुरंधर 3 कहाँ पे पहुंचे? कलाकार चाललेले आहेत कामं करायला. सेटची कामं आहेत काही, त्यामुळे हे दोघं जण निघालेले आहेत. आणि आम्ही पण निघालेलो आहोत. आता मी पहिले ह्या गाडीत बसलो होतो, आता ह्या गाडीत शिफ्ट झालेलो आहे. आणि हो तुम्ही कुठे चालले? हो सर मी घरी चाललो. घरी चालले? पडेगाव नाही. अहो कॅमेऱ्यात बघून उत्तर द्या. पिंपरी चिंचवडला चालले? अरे इथं प्रश्न विचारतो तिथं उत्तर द्या. तो विचारतोय ना कुठे चाललो. तुम्ही कुठे चालले? आम्ही स्वप्नीलकडे. आता आपण आलेलो आहोत स्वप्नीलच्या इथे. स्वप्नील शेठ. हो स्वप्नील शेठ बहिणी पण आहेत. आम्ही आता आहोत स्वप्नील सरांच्या घरी. मस्तपैकी आराम करायला आम्ही आलेलो आहोत. आणि किती वाजता बोलले? 5 वाजता. किती वाजले आता? 3:40 झाली. 1 तास झोपणार आहे. 1 तास मस्तपैकी झोप काढणारे आम्ही. आणि हे आमचे स्वप्नील सर. काय म्हणता सर? लई दिवसांनी भेट झाली. काय नवीन शिकलायस तू? लग्नाला बोलवलं नाही तुम्ही? लग्नाला आलो नाहीस तू? बोलवलं होतं मी. आता एवढ्या लांब ठेवलं तर मग गाडी बिडी पाठवायची ना. गाडी होती ना. हा ती अपेक्षा नाही करायची. गाडी बिडी पाठवायची. अरे पाशाने सांगितलं पण नाही मला. गाडी विचारलं का मला? कधी जाणार आहे का लग्नाला वगैरे? विचारलं होतं. आणि ग्रुपवर मेसेज टाकला होता मी. भंगार आहे. हा जाऊ दे. जाऊ दे माझ्यासाठी परत करतो का लग्न? कोणती मिसळ खायची? कोणती मिसळ खात होता? कुठली होती मिसळ? नाही 7वी नव्हती ती. सात्विक मिसळ. बघा हा आपला एक व्ह्यूअर आहे जो आपली रील बघतो, सगळं बघतो, फक्त लाईक करत नाही, कमेंट पण करत नाही. हाच मुद्दा आहे. हा तुला कसं कळलं मी बघतो? मी नाही बघत. तुला कसं कळलं मी मिसळ खातो? काय माहिती का, सकाळी हा म्हणला की मी नाटक पाहिलं नाही रिपोर्ट. मग महिला म्हणलेला तू होता ना पण प्रयोगाला. तो म्हणला हा मी व्हिडिओज काढत होतो, बघितलं नाही. महिलाला म्हणते अच्छा म्हणजे तुझे व्हिडिओ तू पण बघत नाही का? आम्ही याच्यावर इतका वेळ हसलोय मी. गप्प होत रे रिपोर्ट. 10 मिनिटाची रिपोर्ट शांत होतं, काहीच बोलला नाही. ओके जाऊ द्या ठीक आहे. काय मग स्वप्नील सर काय चालू आहे? स्वप्नील सर अभ्यास कसा चालू आहे तुमचा? अभ्यास खूप छान झाला.
आमचे सर UPSCचे चार चौकात करायचं नाही ते तो संगीतला भेटतो आम्ही आता काय रोग लागले याला डोळे लागले त्याला व्यवस्थितचे. अरे तू इतकं ब्लॉगिंग करतोय सकाळपासून ब्लॉगिंग करतोय वाच रे बा. तिकडच भेटतो मी पण मग घ्यावं तर काय काय खरं चालू आहे तुझ्या आता. हो ना येस. एवढी मोबाईल मध्ये जागा येते कुठून? तर आता जवळजवळ 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहे आपल्या थिएटरला. तर आपले मित्र स्वप्नील भाऊ यांनी खूप आमची चांगली अशी काळजी घेतलेली आहे. मस्तपैकी आराम केला त्यांच्या घरात आणि चहा वगैरे पिला. तर आता आपण चाललेलो आहोत थिएटरमध्ये. चला तर मग.